डोक्यावर हात मारण्यापेक्षा एक रिव्ह्यू आहे तो वापरा. कैलास पाटील दोंदरे गावचा एक उत्कृष्ट खेळाडू, रिव्ह्यू घेतलाय बॉलिंग टीमचा. ओके. वाईट बॉल आहे, एक धाव आहे, सिंगल रन. गोलंदाज तयार होईल. प्रभाकर पहिला चेंडू होता जिकडे डॉट खेळला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती व्हाईट बॉल एक धाव आली. इकडे पहा, अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, आणि या वेळेला मात्र मधोमध्ये अडकलाय. बाद होईल फलंदाज. हा धक्का बसतोय टीमला. क्या बाद आहे. अॅक्युरसीनी आपण पाहतोय अगदी मधोमध्ये अडकला होता आणि हा धक्का बसेल टीमला. तामसई संघाची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते आणि अखेरकार विकेट LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात त्यांनी प्राप्त केली आहे. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते, अप्रतिम गोलंदाजी. प्रभाकरनं पूर्णपणे आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलंय. खास करून टॉस जिंकत असताना प्रथमतः त्यांनी फिल्डिंग स्वीकारली आणि फिल्डिंग स्वीकारली असताना तो निर्णय अगदी त्यांच्यासाठी योग्य आहे हे सांगत असताना. दरम्यानचा सामना राणसई कोंड्याची वाडी विरोधामध्ये आहेत तामसई. राजशीतचा एक संघ, दुसऱ्या बाजूला रोहित वीरचा एक संघ. दोघांमध्ये आपल्याला आता एक मोठी क्लॅश पाहायला मिळते, एक बिग रायव्हलरी. या रायव्हलरीची चर्चा असणार आहे, कारण इथून जो संघ जिंकेल तो एका ट्रॉफीचा मानकरी ठरणार आहे आणि त्यावरती सर्वांचं लक्ष आहे. पुढचा बॉल आहे प्रभाकर. फुल टॉस बॉल, आघात केला, फिल्डर आहेत आणि अचूक झेल. जबरदस्त फिल्डिंग राजूच्या माध्यमातून, आणि त्याच दरम्यान आता मात्र फलंदाज बाद होतोय. थँक्यू सो मच. सलग दिलेला दुसरा धक्का. प्रभाकरची तितकीच चांगली गोलंदाजी, अलौकिक प्रतिभा घेऊन हा खेळाडू आज मैदानामध्ये उतरलाय. वेगळ्याच लयमध्ये आहे. फलंदाजांची अगदी आपण जर पाहिली तर त्यांना आज कत्तल केलेले आहे. निष्णात शिकारी आहे विकेट घेण्यामध्ये, विकेट टेकर आहे. वेगळ्याच लयमध्ये आहे. सरोजनच्या सफाईनं आज मात्र फलंदाजांची पिसं उपटताना आपण त्याला पाहिलेलं आहे. आतापर्यंत 2 विकेट संपादन झाल्यात, एक LBW ची आणि एक झेलबादची. त्यानंतर पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज असेल. 3 मध्ये एक धाव त्यानं खर्च केले वाईटच्या स्वरूपात. क्या बात है, क्या बात है सर. सलामत तो पगड़ी 50. अंपायर फिंगर goes on up once again. One more wicket fallen down. अगदी खोलात चेंडू टाकायचा प्रयत्न. मागील मॅच मध्ये देखील विकेट टेकिंग भूमिकाच, या मॅच मध्ये देखील तेच या खेळाडूच्या माध्यमातून पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अॅक्युरेटली ऑफ स्टंपला आपण पाहतोय खेळाडू अडकला जातोय आणि इथून मात्र हा धक्का बसलाय टीमला. LBW च्या स्वरूपात अजून एक खेळाडू आपण पाहतोय बाद होताना पाहायला मिळालाय आणि हा सलग बसलेला मी म्हणेन तिसरा धक्काच आहे. 3 विकेट, एक धाव, दयनीय अवस्थेमध्ये. चला स्पीडअप करा, लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. प्रभाकरची एक तितकीच आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, तितकीच अप्रतिम गोलंदाजी. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. गोलंदाज तयार होईल यावेळेला पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी. राईट हँडेड बॅट्समन आलेत समोर. प्रभाकर
गोलंदाज आणि पूर्ण त्याला आपण पाहतोय फेस करण्यासाठी वीर मंगलवीर मागील मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती गोटी नेम साधला होता आणि विकेट संपादन केली होती. या मॅच मध्ये देखील तोच प्रयत्न त्याचा. प्रत्येक बॉल वरती आपण पाहतो विकेट घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. फलंदाजीसाठी ज्या वेळेला उतरला त्यावेळेला देखील पहिल्या बॉल वरती चौकारानं स्वागत केलं होतं. आणि रानसाई संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. ही अस्मिता नाहीये त्यांची, ही मानसिकता नाहीये त्यांची. आजच्या या रात्रीमध्ये सर्वांना आपल्या फलंदाजीमधून इम्प्रेस केलेला संघ आत्ता मात्र कुठेतरी थोडा शांत झालाय. आणि जे मिडल ऑर्डर आहेत त्यांच्यावरती आता जबाबदारी आल्यात, कारण टॉप ऑर्डरनं थोडंसं नाराज केलंय. 2 धावा आहेत, 3 गड्यांचा मोबदला. पहिल्या षटकातील एक अंतिम बॉल शिल्लक. चांगला फटका कार्पेटच्या आधार लॉंग ऑन मध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत जीवाच्या अकांतानं प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेसाठी जरूर निघण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहू शकतो की नाही 2च धावांवरती आता इथे समाधान मानावं लागतं. अशा पद्धतीनं एकूण 4 धावा या षटकामधून आपण येताना पाहिल्यात. अप्रतिम षटक प्रभाकर उडाचं, ज्यामध्ये सलग 3 बॉल मध्ये 3 विकेट, विकेटचे हॅट्रिक संपादन करणारा या स्पर्धेमधील पहिला गोलंदाज प्रभाकर उघडा ठरतोय. क्या बात आहे. अप्रतिम इकॉनॉमिकल स्पेल आपल्या संघासाठी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. जबरदस्त गोलंदाजी. द मॅन विथ गोल्डन आर्म, तामसईचा सुपरस्टार. त्यानंतर आलाय पुढे पुन्हा एकदा व्यावसायिक गटामध्ये वर्णी लागलेला खेळाडू अर्थातच राजशीद. महेश होते तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सॉरी गणेश आहेत. महेश गणेश ही 2 बंधूंची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. स्टीव वॉक आणि 2 बंधू आपण पाहू शकतो. इरफान पठाण, युसुफ पठाण म्हटलं तरी चालेल. पठाण बंधू. त्यानंतर आपण असे अनेक सारे पाहिलेले आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये अशी समीकरणं आहेत खास करून. आणि सर्वात मोठी समीकरण आपण पाहिले टेनिसमध्ये आपल्याला मग छोट्या मोठ्या पाहायला मिळतो. हवेमध्ये बॉल, झेलची संधी. प्रवीण आहेत मागे, चांगला झेल आणि जल्लोषाचं वातावरण. तामसईच्या माध्यमातून अजून एक विकेट गहाल. पाच धावा धावफलकावरती, 4 गड्यांचा मोबदला. 3.75 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून तामसईकडून आणि फलंदाजीमध्ये थोडासा संघ बॅकफूट वरती आहे. सुपर कामगिरी पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अल्पेश लेंडे. जबाबदारीचं ओझं व्हावं लागेल आणि जबाबदारीनं खेळावं लागेल. संघ अडचणीमध्ये आहे, त्या अडचणींना मात द्यावी लागेल. मैदानामध्ये एका तरी खेळाडूला स्टे ऑर्डर करणं महत्वाचं आहे, किमान आता मी म्हणेन शेवटच्या बॉल पर्यंत. कारण संघासाठी किंबहुना 18 बॉल मध्ये किमान 25+ तरी धावा होणं गरजेचं आहे. आणि अजूनही मी म्हणेन बॉल शिल्लक आहेत, नाहीये तसं नाहीये. हा चेंडू अटॅकिंग भूमिका सादर करायचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट केलेले आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाले, थोडासा लेझी आहेत आणि इथून डेंजर एंडकडे प्रवीणनं केलंय काम तमाम. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये एकाला माघारी परतावं लागतंय. लेझीनेस, बॅलन्सिंग बिघडल्या आणि कॉलिंग चुकले असता आपण पाहतोय. आता मात्र एकाला माघारी परतावं लागतंय. सॅक्रिफाईस झाले, विकेट फलंदाज होतोय धावचित्त्या स्वरूपात बाद. धक्का क्रमांक 5. क्या बात आहे. 6 रन्स, 5 विकेट लॉस. टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगल्या खेळाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये आपण सर्व पाहतोय. 6 धावा झालेत, जिकडे 5 गड्यांचा मोबदला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय पुढचा बॉल टाकण्यासाठी. ओव्हर द विकेटनं हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन, गुडलँड स्पॉटला अपटी बार बॉल. प्रत्येकी गोलंदाज इम्प्रेस करतोय सर्वांना. प्रत्येकी गोलंदाज इम्प्रेस करतोय सर्वांना. 6 मध्ये 5 विकेट. दयनीय अवस्था. कसाट्याच्या अडचणीमध्ये सापडलाय. अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. चटके सोसावे लागतात या वेळेला, परंतु भाकरी कधी मिळेल हा प्रश्न आहे.
दुसऱ्या बाजूनं आपण पाहिलं प्रामाणिक प्रयत्न आणि तितकीच चांगली मेहनत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे या व्यासपीठावरती. व्यासपीठ म्हटलं तर मग सर्व चपला एका बाजूला राहतात आणि येणारा प्रत्येक अतिथीगण म्हणजे समान दर्जाचा राहतो. आणि या व्यासपीठावरती खेळाडूंसाठी देखील तीच कसोटी आहे. काल कसोटीचा आहे, वारसा संघर्षाचा आहे आणि संघर्षमय वातावरण. एका बाजूनं गोलंदाजांना पूर्णपणे चिथड्या उडवल्यात फलंदाजांच्या. डॉमिनेशन प्रक्रिया मैदानाच्या आतमध्ये रंगमंचावरती सुरू आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे फलंदाजांना मात्र आता इथे शांत ठेवण्याचं काम गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सूरज वाघ आज खूप खुश आहे कारण चांगले सामने पाहायला मिळतात आणि 2 इनिंग समालोचन फक्त. बरोबर ना सूरज? आता शेवटची भैरवी तुमच्याकडे असेल. काल्याचा कीर्तन तुम्ही. जयवंत भस्मा आमच्या स्पर्धेचे प्रणेते. त्यांच्या नजरा इकडे तिकडे साईड कुठे चालू आहे तिकडेच जातात म्हणजे तिथे लगेच जाणार आणि त्यांना धमकावणे. या एरियामधील कोंडा रेड्डी यांचे आपण बघूया श्रीनू आहेत. श्रीनू चांगला फटका हवेमध्ये खायचा प्रयत्न होता. पहा दुसऱ्या धावेसाठी आलेत. अजून एकदा डिरेक्ट हिट काम बनवून जाणारी होती परंतु कदाचित मी म्हणेन विकेट किपर प्रवीणनं तिथं बॉल सोडणं जास्त महत्वाचं होतं. मे बी डिरेक्ट हिट झाला असता. मे बी 50-50 चान्सेस आहेत. 8 रन्स लॉस ऑफ 5 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. टीमची धावसंख्या थर्ड ओव्हर येस महेश शेटची 2 धावा आल्यात. मागील मॅच मध्ये महेशला थोडासा मार बसला होता. एरवी आपण पाहिलं या 2 गोलंदाजांच्या अगदी तुलनेमध्ये. त्यामुळे या षटकातून धावा येण्याचे चान्सेस बनवू शकतात. ऑफ स्पिन गोलंदाजी थोडीशी पाहायला मिळते खेळाडूकडून. थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो खेळाडू चेंडू. अक्रॉस द बॅट गॅप मधून काढायचा प्रयत्न. लॉंग लेगच्या दिशेमध्ये खेळलेत. फाईन मधून एक खेळाडू येतोय. बॉल वरती चांगली आपण पाहतो दौड लगावली आहे. फिल्डिंग साठी आपण पाहतो डिपार्टमेंट सज्ज होती. प्रोटेक्शन चांगलं, फिल्डिंग छान, फेकी देखील छान आणि कलेक्शन देखील महेश कडून तेवढंच छान. अशा पद्धतीनं आपण जर पाहिल्या बॉल वरती देखील धावा घेतल्यात. 2 सलग 2 बॉल वरती 2-2 म्हणजे 4 धावा आल्या महेशच्या ओव्हर मधून. 2 बॉल मध्ये 12च्या सरासरीनं धावा बनतात या ओव्हर्स मध्ये. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला तर 12 पर्यंतचा जरूर दाखवते कारण सुरुवातीच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं 4.29 सरासरीनं धावा बनल्यात. हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतो तितका छान प्रयत्न. फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. मिड ऑफ मधून धाव घेण्यासाठी जरूर पोहोचलेत. अप्रतिम भूमिका. कसल्याही प्रकारचं डेंजर एंड नाहीये. अप्रतिम सहजरित्या पोहोचले गेले पुढे आणि धावा धाव फलकावरती 12. टीमचा धाव फलक पुढे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅलन्स आहे. या बॅलन्स खेळामध्ये किती धावा बनवतील यासाठी मात्र नजरा लागल्यात मैदानाच्या सामन्याकडे. जणू काही गौतमी पाटील मैदानामध्ये अशी लक्षवेधी भूमिका आपण पाहतोय अनिकेतची पाहायला मिळते आपल्याला. अनिकेत वाघमारे देवतचा सितारा. सायप्रीतचे आपण पाहतोय संपूर्ण टीम मध्ये चांगलं त्याचं योगदान. क्या बात आहे. सर सलामत तो पगडी 50 अंत भला तो सब भला. शेवट गोड मग सगळं काही गोड. अगदी आपण पाहिलं स्कूपचा फटका खेळला आणि तितकाच छान स्ट्रोक आपण पाहतोय. 4 रन्स आहेत. चौकार पाहायला मिळाला. अखेरकार आता टीम साठी आलेला हा चौकार संघासाठी आल्हाददायक जरूर ठरला जातोय. 4 धावसंख्या 16च्या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आपण चर्चा केली होती किमान 25 धावा बनणं महत्वाचं आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. षटकार चौकार झाल्या तर 25-26च्या अगदी आपण पाहतोय त्या टप्प्यावरती ते पोहोचतील. मग त्यासाठी किमान एखादा मोठा फटका तरी येणं गरजेचं आहे जेणेकरून सन्मानजनक स्कोर उभा राहील. फुल टॉस बॉल हवेमध्ये खेळलाय. मिड विकेटचे फिल्डर आलेत बॉल वरती. 1 रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. क्या बात आहे. या षटकामधून धावा बनतायत. खास करून आपण पाहिलं ना तर मग ऑफ स्पिन आणि लेग स्पिन यामध्ये पुरेपूर थोडा अंतर आहे. ऑफ स्पिन गोलंदाजांना मार जास्त बसतो. लेग स्पिन गोलंदाजांना मार कमी बसतो कारण लेग स्पिन रीड करता येत नाही, ती पडता येत नाही. आणि आपण पाहिलं ऑफ स्पिन आपण पाहिली तर मग ती पडता येते का तर फलंदाज जास्तीत जास्त लेग साईडला फलंदाजी करतात आणि त्यामुळे मग तो बॅटच्या पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त आपण बॉल येताना पाहतो. एका गाडीची चावी हरवलेली आहे. शाईन गाडी आहे. जर कोणाला सापडली असेल तर प्लीज आपण इथे येऊन जमा करायचे. हा जर सापडली तर इथे जमा करा प्लीज.
एकूण धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 20 आणि 21 मध्ये टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे तामसई संघाच्या समोर. 3 षटकाचा खेळ असणार आहे. आवाजामध्ये आपण फेरबदल करू. स्वप्नील अवाली यांना आपण ऐकणार आहोत. अंतिम चरणासाठी आपण सूरज वाक यांच्याकडे जाऊयात. येस, कारण स्वप्नीलनं आज समालोचन केलेलं आहे आणि तो थोडा दमलाय. बायकापूर आहे त्यामुळे काय होतं, थोडस एनर्जी कमी असते. नाही होतील ना, आतमध्ये आहेत ना, होतील. नाही आम्हाला आलेले आहे खुशखबर. आता लवकरच मटर्निटी शूट देखील तुमचा होणार आहे. इथे आपण सूरज वाघ यांच्याकडे जातोय शेवटच्या अंतिम भैरवीसाठी. या परिसरातील गोड आवाज, पहाडी आवाज, अर्थातच सूरज वाघ, ज्यांना मी नवीन नाव ठेवलंय झेरॉक्स, तर त्यांच्याकडे आपण बोलतोय आणि सूरज आपलं समालोचन ऐकवेल. थँक्यू आकाश दादा सर. चांगला गोड आवाज ऐकायला मिळाला. आमचे अनिकेत देखील खुश आहेत आकाश दादाचा आवाज ऐकून. आमचे कॅमेरामॅन ओमकार. एक अभिजित चव्हाणला आपण पाहतोय कॅमेरामॅन. मागताय बेलपुरी खाताय पाणीपुरी, आमच्या अनिकेत बाईचा डायलॉग आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो. टीम टीम रानसाई संघ, चला स्पीडअप करायचे. तब्बल 18 चेंडू मध्ये 21 धावा. करायचे टीम तामसाई संघाला. 18 चेंडू 21 धावेची गरज असेल टीम तामसाई संघाला. दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती. एका बाजूला मंगलवीर, त्याच्या सोबत आपण पाहतोय राज शेदला. आजच्या दिवसातील कोण जाणार सुपर सिक्स ला आपण पाहतोय. शेवटची लढत पाहतोय आपण. एका बाजूला टीम रानसाई संघ, त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो आपण पाहतोय तामसाई संघ. कोण सुपर सिक्स मध्ये प्रवेश करेल आपल्याला थोड्या क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. पहिला गोलंदाज आपण पाहतोय आकाश बारदीला पाहतो आपण. एक वेगवान तेज तरार गोलंदाज आपण पाहतोय रानसाई टीमचा. चला उत्तर अर्धाला सुरुवात होते. पंचांचं ग्रीन सिग्नल. काउंट डाऊन स्टार्ट. 3, 2, 1. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं आपण पाहू शकाल. चांगलं झेल कॅरी करता आला नाही क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय. पंच धावा किती? 2 धावा. या 2 धावेने संघाचा श्री गणेशा स्वतःच अकाउंट देखील ओपन केले. या 2 धावेने आपण पाहतोय फलंदाज मंगलवीरला पाहतोय आपण. अक्षरशः आज मन जिंकले प्रेक्षकांची आपण पाहतोय. मंगलवीरला पाहतोय आपण. चांगली फलंदाजी राहिली मंगलवीरच्या बॅटमधून आपण पाहतोय. हा देखील आपण पाहतोय त्याच प्रकारचे चेंडू खेळला. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. लाजबाब एप्पट राहिले. तिसऱ्या पंचांकडे माग केले आपण पाहतोय. आमचे मेन पंच आपण पाहतोय अंबो खंडवीला पाहतोय. तर एक पंच आपण पाहतोय पप्प्या पारदीला. लाजबाब एप्पट राहिलेत आपण पाहतोय राजशीतच्या माध्यमातून. स्वतःला पुरेपूर झुकून दिलंय. फलंदाज आउट असेल. एक मोठा धक्का लागलाय आपण पाहू शकाल. राजशीतच्या स्वरूपात आपण पाहतोय.
थँक्यू. अप्रतिम संगीत आपण पाहतोय. नाना खंडवीला आपण पाहतोय. अक्षरशः मन जिंकतात प्रेक्षकांच्या. नवीन फलंदाज एंटर होते मैदानावरती. प्रभाकर उघडाला. आजची रात्र अक्षरशः गाजवली. या गोलंदाजी देखील चांगली राहिली. फलंदाजी देखील चांगली राहिली. आपण पाहतोय प्रभाकर उघडाला. हा देखील आपण पाहतोय फटका सजवलाय. चांगला फटका पाहतोय आपण. चेंडू गेलाय सीमा रेखा पार येतोय. दर्जेदार चौकार. क्लासिकल फटका पाहायला मिळाला. चौकार पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहतोय मंगलवीरच्या बॅट बंदा. हा देखील आपण पाहतोय डोक्याची गंठ होऊ शकतो. चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिली. हे एक धाव. एक धाव जर विचार केला संघाची धाव संख्या 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. तर मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय प्रभाकर गुडेल. एक डावखुरे आताचा फलंदाज असेल टीम तामसाई संघाचा आपण पाहतोय. एक विस्फोटक फलंदाज, घातक फलंदाज प्रभाकर गुडेला पाहतो आपण. हा देखील आपण बघतो बॅक चिन्ह आपण चांगलं क्षेत्ररक्षण लायले. सिलिपच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहतोय गोलंदाज आकाश पारतील आपण पाहतोय. हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. पंच आमच्याकडे वळतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावफलकावरती. थँक्यू डीजा. आता मार्ग समीकरण आपण पाहतोय 12 चेंडू आणि 13 धाब्याची गरज असेल टीम तामसे संघाला आपण पाहतोय. हा देखील आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे माग केले आपण पाहतोय. टीम तामसाईचा रिव्ह्यू आपण पाहतोय. फलंदाज आपण पाहतोय मंगलवीरला आपण पाहतोय. पंच तुमचा निर्णय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू हाताळले आपण पाहतोय. गोलंदाज
रोहित वीरला आपण पाहतोय पहिल्या चेंडू नेता फेकले गोलंदाज आपण पाहतोय रोहित वीरला पाहतो आपण हा देखील आपण पाहतो एक्स्ट्रा कवचला चेंडू आला चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल काही चुकी न करता एक मोठा धक्का लागला टीम आपण पाहतोय तामसाई संघाला आपण पाहतोय फलंदाज आपण पाहतोय मंगलवीर बॅक टू आउट मोठा धक्का लागलाय आपण पाहतोय टीम तामसाई संघाला आपण पाहतोय चला फलंदाज रेडी राहायचंय लवकर नेक्स्ट फलंदाज रेडी राहायचे टीम तामसाई संघ नवीन फलंदाज एंटर होते मैदानावरती प्रवीण सप्राला पाहतो आपण अद्यापर्यंत 10 चेंडू आणि 13 धावेची गरज असेल टीम तामसाई संघाला आपण पाहतो सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं तरी देखील सामना जिंकू शकतात टीम तामसाई संघ चांगला कमबॅक पाहतोय आपण टीम रानसाई संघाच्या माध्यमातून सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकले गोलंदाज आपण पाहतोय रोहित वीरनं कमालीची गोलंदाजी पाहतो आपण अंतिम षटकामध्ये सामना जाईल का आपल्याला पाहायला मिळेल हा देखील आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी पाहतो आपण सलगचे 3 चेंडू निर्धाव कमबॅकिंग षटकात चालताना गोलंदाज आपण पाहतोय रोहित वीरला पाहतो आपण कमबॅकिंग षटक आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी अक्षरशः फलंदाजाला रोखून ठेवलंय गोलंदाजानं आपण पाहतोय रोहित वीरला पाहतो आपण 9 चेंडू आणि 13चं समीकरण राहिलंय मैदानावरती आपण पाहतोय हा देखील आपण पाहतोय त्रिफळा उद्ध्वस्त केल्याचं आपण पाहतोय फलंदाज आपण पाहतोय प्रवीण सप्राच्या खेळीचा अंत प्रवीण बॅक टू द आउट थँक्यू मॅच मध्ये रोमांचक आपल्याला पाहायला मिळते सलगचे आपण पाहतोय 4 चेंडू निर्धाव हाताला गोलंदाज आपण पाहतोय रोहित वीरनं कमालीची गोलंदाजी आता मात्र समीकरण राहिले 8 चेंडू आणि 13 धावेची गरज आपण पाहतोय धावफलकाचा विचार केला तर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावफलकावरती जोडले गेले कमालीची गोलंदाजी पाहतो आपण रोहित वीरला पाहतोय आपण नवीन फलंदाज इंटर होते मैदानावरती महेश शीतला पाहतो आपण पुरेपूर डाव सावरावा लागेल महेश शीतला आपण पाहतोय जास्तीत जास्त ट्राय आपण पाहतोय प्रभाकर उघडीला देणे गरजेचं असेल मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय प्रभाकर उघडेला पाहतोय थोडी ताकदीची गोलंदाजी देखील हा देखील आपण पाहतोय चांगला एफर्ट राहिला आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाचं एक धाव सहजरित्या पुढे आपल्याला पाहायला मिळाली एकदा संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावफलकावरती पाहतोय आपण आता मात्र समीकरण बदलले आपण पाहतोय 7 चेंडू आणि 12चं समीकरण चला स्पीडअप करा मित्र टीम रानसाई संघ कम्मालीची गोलंदाज राहिले या षटकात आपण पाहतोय त्याबरोबर 5 चेंडू आता 2 फलंदाज बाद एक धाव खर्च केले गोलंदाजानं कम्मालीची गोलंदाजी हा देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिथं आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळतील आव्हान तर चेंडू असेल तर टीम रानसेचा रिव्ह्यू आपण पाहतोय
व्हाईट चेंडू आहे. दोन्ही पण जे टीमचे रिव्ह्यू संपले आहेत. पण पाहतोय धावफलकाचा विचार केला तर तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावफलकावरती. आता मात्र समीकरण सोपं झालं आपण मध्ये 7 चेंडू आणि 10 धावेची गरज. एक रफ अँड टफ मॅच पाहतो आपण. एका बाजूला संघ पाहतोय रायसाई संघ, त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो आपण पाहतोय तामसाई संघ. कमालीचा सामना पाहतोय आपण. हा देखील फटका सजवला आपण पाहतोय. गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव वेगानं सहजरित्या पूर्ण पाहायला मिळाले आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले पण आमच्याकडे पडतील. षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती. आता मात्र 6 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल टीम तामसाई संघाला. थँक्यू डीजे. आपण पाहतोय 6 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल टीम आपण पाहतोय तामसाई संघाला. सुपर सिक्स ची लढत पाहतोय आपण. कमालीचा सामना पाहतोय आपण. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना पाहतोय आपण. हा देखील आपण पाहतोय पंचांकडे लाऊड अपील मागितले आपण पाहतोय. पंचांकडे पंचांचा बोर्ड आकाशात आपण LPW चा शिकार बनतोय आपण. फलंदाज आपण पाहतोय महेश शिद. बॅक टू डक आउट. अप्रतिम संगीत आपण पाहायला मिळालं. सामन्यामध्ये रोमांचक आलंय. आता मात्र समीकरण कटिंग झाले आपण पाहतोय. टीम तामसाई संघाला कमबॅक केले आपण. टीम पाहतोय रानसाई संघानं लाजबाब गोलंदाजी केली. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावेची गरज. जास्तीत जास्त स्ट्राईक रेट आपण पाहतोय प्रभाकर कडे देणं गरजेचं असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय गणेश शिदला. हा देखील फुलटा चेंडू आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल. झेल कॅरी करता आला नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आपण पाहतोय. पुरेपूर स्ट्राईक आपण पाहतोय. प्रभाकर उघडेकडे आपण पाहतोय. आता मात्र समीकरण सोपं झाले आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 8 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. 4 बॉल 8 धावेची गरज. एक रफ अँड टफ सामना पाहतोय. कम्मालीचा सामना पाहतोय आपण. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना पाहतोय आपण. शेवटची लढत आपण पाहतोय. एका बाजूला संघ आपण पाहतोय तामसाई संघ, त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय रानसाई खोंड्याची वाडी संघ आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करायचं मंत्र. पंच रफ अँड टफ सामना पाहतोय आपण. हा देखील निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. लाजबाब गोलंदाजी. कमबॅकिंग षटक आपण पाहतोय. आता मात्र समीकरण कटिंग झाले आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 8 धावेची गरज असेल. लाजबाब गोलंदाजी पाहतो आपण. टीम रानसाई संघाच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी पाहिली. गोलंदाज आपण पाहतोय विजय भगतला पाहतोय आपण. कमालीची गोलंदाजी. हा देखील आपण पाहू शकाल. पंच आमच्याकडे वळतील. अवांतर चेंडू असेल. ही अतिरिक्त एक धावने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. आता मात्र समीकरण आपण पाहतोय 3 चेंडू आणि 7 धावेची गरज असेल. एक मोठा फटका येईल का आपण पाहतोय. तेवढी क्षमता आहे फलंदाज आपण पाहतोय. प्रभाकर उघडेला पाहतोय आपण. तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज देखील आपण पाहतोय विजय भगतला पाहतोय आपण. हा देखील निर्धाव चेंडू आपण पाहतोय. कमबॅकिंग गोलंदाजी. लाजबाब गोलंदाजी. कमबॅकिंग आपण पाहतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावेची गरज. एक मोठा फटका येईल का आपण पाहतोय. फलंदाज आपण पाहतोय
प्रभाकर उघडेला आपण पाहतोय लाजबाब गोलंदाजी केली आपण पाहतोय गोलंदाज विजय भगत कौतुक करावं तेवढं देखील कमी असेल या गोलंदाजाचं कमालीची गोलंदाजी पाहतो पण विजय भगतला हे निर्णायक चेंडू असेल आपण पाहतोय आज देखील फुलटा चेंडू आपण पाहतोय क्रॉस लाईन चेंडू खेळा आपण पाहतोय चेंडू खाली छत्र चेंडू गेलाय आपण पाहतोय गोळीच्या वेगानं हा येतो आपण पाहतोय फलंदाज आपण पाहतोय प्रभाकरच्या बॅटमधून एक दर्जेदार चौकार एक बॉल आणि 3 धावेची गरज असेल कमालीचा सामना पाहतो आपण लाजबाब सामना पाहतो प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना पाहतो आपण पाहिजे तेवढ्या देईन एक चेंडू आणि 3 धावेची गरज मित्रांनो सामना जर आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या वाले प्रेक्षक वर्ग जोरदार टाळ्या वाले पाहिजे आपण पाहतोय एक चेंडू आणि 3 धावेची गरज लाजबाब गोलंदाजी आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी पाहिली आपण टीम रानसे संघ आपण पाहतोय सुपर 6 मध्ये तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय आपण पाहतोय विजय भगत लाजबाब गोलंदाजी राहिले कमालीची गोलंदाजी आपण पाहायला मिळाले तब्बल तामसा टीमला 18 चेंडू मध्ये 21 धावा करू दिला नाही लाजबाब गोलंदाज टीम रानसे संघ काँग्रेस